फर्टिलिटी सेंटर कसे चूज करावे, तर ज्या फर्टिलिटी सेंटरला तुम्ही व्हिजिट करत असाल तर त्या फर्टिलिटी सेंटरचं सक्सेस रेट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी ते डिस्प्ले केलेलं आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. त्या फर्टिलिटी सेंटरमध्ये काय काय फॅसिलिटीज इन हाऊस अवेलेबल आहे, जशी की एम्ब्रिओलॉजी लॅब ॲडव्हान्स्ड आहे का, एम्ब्रिओलॉजिस्ट इन हाऊस असतात का, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. प्लस तिथले डॉक्टरचा एक्सपिरियन्स किती आहे, किती सक्सेसफुली लाईव्ह डिलिव्हरीज लाईव्ह बर्थ झालेले आहेत त्या सेंटरचे, हे देखील तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जे फर्टिलिटी सेंटर चूज करतात तिथे ॲडव्हान्स जेनेटिक टेस्टिंग होते का. आता नवीन मॉडिफाईड IVF ट्रीटमेंटमध्ये पेशंटला जास्ती वेळ IVF सेंटरला यायची गरज नसते. मॅक्झिमम 3 ते 4 वेळा येऊन सुद्धा देखील तुमचं IVF सक्सेस होऊ शकतं. त्या फर्टिलिटी सेंटरचे बाकीचे प्लस पॉईंट्स आहेत, लाईक त्यांचा एक्सपिरियन्स म्हणा, सक्सेस रेट म्हणा, इन हाऊस एम्ब्रिओलॉजी लॅब, हे देखील कन्सिडर तुम्ही फर्टिलिटी सेंटर चूज करताना करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.